हेलो बच्चों, आपण बघा लास्ट टाइम इथे प्रॅक्टिस सेट 28 इथे स्टार्ट केलेला होता क्लास 6चा प्रॅक्टिस सेट 28। ठीक आहे, तर यामधील आपले 2 क्वेश्चन्स इथे झालेले आहेत। आज आपण क्वेश्चन नंबर 3 इथे बघणार आहोत। क्वेश्चन नंबर 3 आहे, रीमा हॅज 24 नोटबुक्स अँड 18 बुक्स, फाइंड द रेशियो ऑफ नोटबुक्स टू बुक्स। आपल्याला इथे नोटबुक आणि बुक्सचा इथे रेशियो काढायचा आहे। तर सोल्यूशन बघा आपण लिहिणार आहोत, द रेशियो ऑफ 24 नोटबुक्स टू 18 बुक्स। 24 अँड 18 चा आपल्याला इथे रेशियो काढायचा आहे, त्यामुळे आपण 24/18 या पद्धतीने लिहिणार आहोत। आता 24 आणि 18 ला दोन्ही नंबर्सला आपण 6 ने मल्टिप्लाय करणार आहोत। 6 4 चा किती होता 24 आणि 6 3 चा किती होता 28। मग जर आपण 6 ने 24 ला डिवाइड केलं तर 6 4 चा 28 म्हणतात, मग 4 इथे येईल आणि इथे 18 ला जर आपण 6 ने डिवाइड केलं तर किती येणार 3 येणार। आपला रेशियो काय झाला 4/3। द रिक्वायर्ड रेशियो इज 4:3। नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 4 आहे, 30 क्रिकेटर्स अँड 20 खो-खो प्लेयर्स आर ट्रेनिंग ऑन अ हिल, व्हॉट इज द रेशियो ऑफ क्रिकेटर्स टू द टोटल नंबर्स ऑफ प्लेयर। तर बघा आपण कशा पद्धतीने लिहिणार आहोत सोल्युशन, नंबर ऑफ क्रिकेटर्स किती आहेत 30 अँड नंबर ऑफ खो-खो प्लेयर्स किती आहेत तर 20। तर टोटल ऑफ प्लेयर्स किती झाले आपले टोटल्स 30 + 20 इज इक्वल टू 50। क्रिकेटर झाले 30 आणि खो-खो प्लेयर झाले 20, टोटल झाले 50। ठीक आहे, द रेशियो ऑफ नंबर ऑफ क्रिकेटर्स टू द टोटल नंबर ऑफ प्लेयर। आता बघा आपण इथे कशा पद्धतीने काढणार आहोत तर 30चा रेशियो काढणार आहोत, 30 आणि 50चा आपण इथे रेशियो काढणार आहोत। बघा 30 आपण किती लिहिले 50, 30/50 आपण कशा पद्धतीने घेतले इथे बघा क्रिकेटरचा आणि आपल्याला टोटल नंबर प्लेयरचा आपल्याला इथे रेशियो सांगितले आहे। क्रिकेटर्स 30 आहेत आणि टोटल नंबर्स प्लेयर आपण कशा पद्धतीने काढले, क्रिकेटर आणि खो-खो दोन्ही प्लेयर आपण त्यांची ॲडिशन केले ते झाले 50। मग आपण क्रिकेटरचा आणि टोटल प्लेयरचा इथे आपण रेशियो काढणार आहोत, म्हणजे 30/50। ठीक आहे, आता 30 आणि 50 ला आपण 10 ने इथे डिवाइड करणार आहोत। 10 3 जा 30 आणि 10 5 जा 50, म्हणजे 3/5। रेशियो कसा आला, द रिक्वायर्ड रेशियो इज 3:5। त्यानंतर बघा 5 नंबरचा आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्नेहल हॅज अ रेड रिबन दॅट इज द 80 सेंटीमीटर लॉंग अँड अ ब्ल्यू रिबन इज 2.20 मीटर लॉंग, व्हॉट इज द रेशियो ऑफ द लेंथ ऑफ द रेड रिबन टू दॅट ऑफ द ब्ल्यू रिबन। आता इथे बघा रिबन इथे 2.20 मीटर ब्ल्यू रिबन इथे दिलेलं आहे, ही मीटर मध्ये दिलेली आहे आणि रेड रिबन हे आपल्याला सेंटीमीटर मध्ये दिलेले आहे। तर आपण अगोदर काय करणार आहोत 2.20 मीटर मीटरचे आपण सेंटीमीटर मध्ये अगोदर कन्वर्ट करून घेऊया। मग सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट कसं करणार आपण 2.20 ला आपण 100 ने मल्टिप्लाय करणार, म्हणजे 100 सेंटीमीटर इज इक्वल टू काय होतंय 1 मीटर होतात। ठीक आहे, म्हणून 2.20 ला आपण 100 सेंटीमीटरने ज्यावेळेस मल्टिप्लाय करतो त्यावेळेस आपला आन्सर येईल 220 सेंटीमीटर। ठीक आहे, आता बघा आपण रेशियो कसा काढणार 80 सेंटीमीटर आणि 2.20 सेंटीमीटर ह्याचा आपण रेशियो आता काढणार। ठीक आहे, द रेशियो ऑफ द लेंथ ऑफ रेड रिबन ऑफ दॅट द ब्ल्यू रिबन, म्हणजे 80 आणि 220 ह्याचा आपण रेशियो काढणार। 18/220 220। आता या दोन्ही नंबर्सला आपण 20 ने इथे डिवाइड करणार। 24 जा 18 आणि 20 × 11 कशा पद्धतीने करणार बघा 21 जा 20 इथे 2 उरले, 21 जा 20 11, म्हणजे आपला आन्सर किती येतं 4/11। ठीक आहे, 6 नंबरचा जो क्वेश्चन आहे, शुभम्स एज टुडे इज 12 years and his father age is 42 years. Shubham's mother is younger than his father by 6 years. Find the following ratio. बघा इथे काय म्हटलंय की अगोदर इथे 3 नंबर्स इथे दिलेला आहे, म्हणजे 3 इथे
म्हणजे इथे 3 क्वेश्चन्स दिलेले आहे, आपल्याला हे सॉल्व्ह करायचे आहे. तर त्यातील फर्स्ट आहे बघा, रेशिओ ऑफ शुभम्स एज टुडे टू हिज मदर्स एज टुडे. शुभमचं जे एज आहे सध्याचं, टुडेचं, आजचं, आणि त्याच्या मम्मीचं, मदरचं एज जे आहे टुडे, आजचं, त्या दोन्हीचा आपल्याला रेशिओ काढायचा आहे. तर त्यासाठी आपण अगोदर काय करूया, लेट अस फर्स्ट फाइंड शुभम्स मदर एज टुडे. अगोदर शुभमच्या मम्मीचं आपण जे सध्याचं वय आहे, आजचं जे वय आहे ते आपण इथे काढून घेऊया. शी इज यंगर दॅन शुभम्स फादर बाय 6 years. ती शुभमच्या फादरला 6 वर्षांनी काय आहे, यंगर दॅन म्हणजे लहान आहे. तर शुभमच्या फादरचं वय किती आहे, 42. म्हणून शुभमच्या मम्मीचं वय किती येईल, मदरचं वय किती येईल, 42 - 6 म्हणजे 36 years. ठीक आहे. म्हणजे शुभमच्या आता मदरचं वय किती झालं, 36 years, आणि शुभमचं वय किती आहे, 12 years. आता 12 आणि 36 याचा आपण रेशिओ घेणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन काय आहे, रेशिओ ऑफ शुभम्स एज टुडे टू हिज मदर्स एज टुडे. शुभमचे एज आहे 12 आणि मदरचं एज किती आहे, 36 years. ठीक आहे. 12/36. आता ह्या 12 आणि 36ला दोन्हीने आपण 12 ने इथे डिवाइड करणार आहोत. 12 × 12 आणि 12 × 3 = 36. म्हणजे आपला आन्सर किती येतं, 1/3. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन आहे, रेशिओ ऑफ शुभम्स मदर एज टुडे टू हिज फादर्स एज टुडे. आता त्या शुभमच्या मदरचं आणि फादरचं टुडे एज आपण इथे काढणार आहोत, त्याचा रेशिओ आपल्याला काढायचा आहे. आता शुभमच्या मदरचं एज आपण काढलेलं आहे, किती आहे, 36, ते इथे घेतलं, आणि शुभमच्या फादरचं एज किती आहे, 42. ठीक आहे. आता या दोन्हींचा रेशिओ आपण काढणार आहोत, म्हणजे 36 अपॉन किती आले, 42. आता याला दोन्ही नंबर्सला आपण 6 ने डिवाइड करणार आहोत. 6 × 6 = 36 आणि 6 × 7 = 42. मग आपला आन्सर येतं 6/7. ठीक आहे. आणि थर्ड क्वेश्चन आहे, शुभम्स एज टुडे इज 12 years व्हेन शुभम्स वॉज 10 years old. शुभम जर 10 years old is 2 years ago his father's age was 36 - 2. ठीक आहे. शुभमच्या मदरचं एज 2 वर्ष अगोदर किती येईल, 34 years येईल. मग द रेशिओ ऑफ 10 आणि 34, 10 आणि 34, 10/34. ठीक आहे. मग आपण 10 आणि 34ला कशा पद्धतीने करणार आहोत बघा, 2 × 5 = 10 आणि 2 × 1 = 2. इथे 1 उरला, इथे 14 झाले, 2 × 7 = 14. मग आपला आन्सर किती येतं, 5/17. ठीक आहे. आन्सर्स बघा, द रिक्वायर्ड रेशिओ आर, फर्स्ट नंबरचा आहे 1/3 येतं, सेकंडचा आहे 6/7 येतं, आणि थर्डचा आहे 5/17. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट 28 इथे कंप्लीट केलेला आहे. आय होप तुम्हाला समजला असेल. या प्रॅक्टिस सेटचा पार्ट 1 जो आहे तो आपण मागच्या व्हिडिओमध्ये इथे घेतलेला होता. जर तो तुम्ही बघितलेला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तुम्ही जरूर बघा. त्या व्हिडिओमध्ये आपण यामधील फर्स्ट आणि सेकंड असे 2 क्वेश्चन्स आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले होते. ठीक आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. प्रॅक्टिस सेट 29 आपण त्यामध्ये घेणार आहोत.